पाहुणे रुबरा सोयरिया करी पाहुणे रुबरा आणि तो ठोमरा संतान लागी आणि तो ठोमरा संतान लागी गायीची रे कोणी बदबदा मारी गायीची रे कोणी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे फुले पाणी विशेषी नेतसे उदंड पाणी विशेषी नेतसे उदंड देऊने खांड ब्राह्मणांशी देऊने खांड ब्राह्मणाशी बाईलेच्या गोता आवडीने पोसी बाईलेच्या गोता आवडीने पोसी माता पितयांशी दवडोणी माता पितयांशी दवडोणी गायीची रे कोणी बदबदा मारी गायीची रे कोणी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे तुका म्हणे त्याच्या तुमका तोंडावरी तुका म्हणे त्याच्या तुमका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया भोगावया गायीची रे कोणी बदबदा मारी गायीची रे कोणी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिपादनाने 322 क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं खरं तर शेवटचं चरण आहे. तुका म्हणे त्याच्या ठुंका तोंडावरी आणि जातो यमपुरी भोगावया. कोणता माणूस यमपुरी भोगा जातो तर ते या अभंगातला. कोणत्या अभंगातला? कसा? सोयऱ्याचा पाहुणेर करतय आणि संतांना जेवायला ठुली करते. ठुली ठोमरा म्हणजे ठुली. गहू ठेचायचे, भिजवायचे, त्याच्यात गुळ टाकायचा आणि खा. कळलं? भाकर चपाती काही नाही एवढं जेवायला आहे. म्हणजे कसं आहे जेव्हा काय जेव्हा असा विचार संतांच्या बाबतीत, साधू संतांच्या बाबतीत. आणि पाहुण्याचा आदर चांगला करते. त्याला काय म्हणजे जाऊ पामर. गाईला मारतय, घोड्याची चाकरी करते, घोड्याची खूप सेवा करते, कितीतरी लाड करते त्याच्या लेकराचा घोड्याचा. आणि गाय दृष्ट फल देणारी अदृष्ट फल दोन्ही फल देते. बिचारी उपकार करते. गोमूत्र देते, शेण देते, दूध देते, दही देते, तूप देते. 5 वस्तू गायपासून मिळतात म्हणून त्याला पंचगव्य म्हणले. पंचगव्य मग ती तर देते हे. आणि पुन्हा गायीची सेवा केल्यामुळं माणसाला आणि पुण्य संपादन होते, पुण्य प्राप्त होते. आणि मग पुण्य संपादन केल्यावर ते उपयोगाला येते. म्हणून वैतरणी नाम नदी यमपुरीमध्ये सांगितली शास्त्रामध्ये. त्याच्यासाठी ते गोदान करावं सांगितलंय ना. मेल्यावर नाही का दहावी विकायला गाय येत होती हो, देत होते हो. आमच्या लहानपणी गाय देत होती गंगावर. ब्राह्मण सांभाळीत होते हो. आता कोणी सांभाळीना आणि देण्यात काही मतलब नाही. पण ते गुराखी मिळत होते त्यांना त्या काळात, त्यांच्याकडे होते. आता ते वैतरणी नावाची नदी, त्यामध्ये ती गाय शेपटाला धरून पलीकडच्या जीवाला नेते. असं वर्णन आणि आलेले बरं नाशिक सारख्या ग्रंथामध्ये, अनेक काही ग्रंथामध्ये, आपल्या याच्यात बी आले ना तुमच्या गरुड पुराणामध्ये, असे बरंच काही आले वर्णन बऱ्याच ठिकाणी. त्याच्यासाठी मग गाय इहलोकात सुख देते, परलोकात सुख देते. अशी गाय सांभाळीत नाही, तिला मारतय गाईला. आणि घोड्याची चाकरी गोड लागते. जातो यमपुरी भोगाव. तो माणूस कुठे जातो? यमपुरीला. पुढे पाणी वेशेशी नेतसे उदंड. बरं काय, वेश्या नाम कळवातील किंवा नाम आपल्या भाषेत गावरान भाषेत राहणं म्हणतात. तिला पुढे पाणी नेते, सेवा करते तिची. आणि ब्राह्मणांना खांड देत नाही. जे बिचारी ब्राह्मण आहेत अशा ब्रह्मतत्व किंवा ब्रह्माचं स्वरूप जाणणारे, स्वरूप झालेले अशा प्रकारचे ब्राह्मण तुम्हाला सांगितलेले. ब्रह्मजानाचे ब्राह्मण हा असे शुद्ध ब्राह्मण ते घरला आल्यावर त्यांना आदराची सेवा करायला पाहिजे. हे खांडूक देऊ देत नाही म्हणले. मग तो जातो यमपुरी. बायलेच्या गोतावडीने पुसी आणि माता पित्यांशी दौडवणे. बायकोच्या गणगोत्राला पोचते, सासूला सासऱ्याला मेवण्याचा करते, आहेर उपचार सगळे करते. आणि आई वडिलांना हाकलून देते.
मग ते जातो यमपुरी भोगावया. असं ते पदच त्याला लागते. जातो यमपुरी भोगावया, जातो यमपुरी भोगावया, जातो यमपुरी भोगावया. यमपुरीला जावंच लागतं त्या माणसाला, असं महाराजांना सरळ सरळ म्हणायचे. आता आपला थोडासा संशय, बायकोच्या गुणगोताला सांभाळूच नाही असं मात्र नाही. ते तुम्हाला सांगतो ना, जर त्याला कोणी नसेल, तो निपुत्रिक असेल, त्याला तेवढीच विवेक असेल, तो जावई असेल, आणि मग त्याला सासऱ्याला सासूला म्हातारपणाला सांभाळणं गरजेचं. खायला मिळाला तर न मिळाला त्याचा विचार आहे, करवर राहणं असो का नसो, त्याला घरात गावात घरा असो का नसो, आपल्याला काय मिळालं नाही ते मिळण्यासाठी विचारच करू नये. हो, ते चांगलं बी नाही धन, त्याचं धनच चांगलं नाही. कोणाचं बुडत्या घरचं धन आहे ते, भोरट्या घरचं धन चांगलं नसतं. कळलं, ते त्रास देतं, ते चांगलं नसतं. त्याच्यातून मी खुशीनं सेवा चांगली केली आणि त्याला खुशीनं दिलं तर बरे. आपण दत्तक बसतील ना आपल्या भावकीत बी, त्या भावाला पोरलं, त्या भावाचं पोरग दत्तक घेतलं, मग त्या भावाचं पोरग दत्तक घेतलं, त्या भावानं जर त्या पोरानं त्यांच्या मनासारखी सेवा केली आणि त्यांनी खुशीनं जर दिलं तर ते पचत आहे, ते धन पचत आहे. खुशीनं नाही दिलं तुम्ही, उभं भांडणं करून कोर्टात तारीख पेशा लावून बळजबरीनं आमचे वारसदार आहेत, आम्ही त्याचे वारसदार, असं काही म्हणून भांडाभांडीला द्यायलो हे सांभाळी असं जर म्हणले तर पुन्हा ते वारस भांडल्याशिवाय राहत नाही. आणि मग ते वारसासारखं होत आहे ना, त्यांच्या पुतणे कोणी असतील त्यांच्या वाड्यातल्यासारखं होतं, ते जवळचे पडतात. कोर्टालाही काय करायला बरं, इच्छा होती का नव्हती त्या मरणाऱ्याची, त्या कोर्टाला माहिती आहे का, लेखी का पुरावा काही, आणि म्हणून ते मानित नाही कोर्ट. मग ते कोर्ट म्हणते नाही बाबा त्याच्या वाड्यातले ते त्यांच्याच नव्हतं झालं, मग त्याच्या मनाच्या विरुद्ध केले ना, नाही चाललं. ते कोणी असो, आपलं बोलणं वाळलं असतं. आपण बोलतो कसा वाळलं बघतो, किरतं वाळलं खणं असते. त्यानं खुशीनं दिलं का नाही, मग खुशीनं नसेल तर बसत नाही. आणि खुशीनं दिलं असेल आणि त्याच्या मनासारखी त्या शिष्यानं सेवा केली असेल, पुतण्यानं म्हणा शिष्यानं म्हणा, तर ते मग जया जातं. म्हणून बोलत्या घरचं धन ते त्रास देतं, त्याच्यामुळं त्रास देतं. आणि म्हणून सासू सासऱ्याच्या धनाचा विचार करायचा नाही. पण कर्तव्य दृष्टीनं त्यांना कोणी नसेल आपल्याशिवाय, आपण जावाई एक, आपली बायको एक, मग कोण आहे, मग त्यांना सांभाळणं गरजेचं आहे, सांभाळावं. पण मायबापाचा सन्मान ठेवू. लक्षात आलं का, मायबाप उकंड्यावर हे बघित मग पाप लागले. मायबापाला सांभाळून त्यांना सांभाळा, तुम्ही अडचण नाही काही. आणि ते मायबापासारखं त्यांना खायला द्यायचे का, यांना तसंच द्या. इथं तर आवराणीवर तर कशाचं सांगितलं नाही. हो नाही 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 नाही, ते कशा म्हणले, दया करण्याचे पुत्र असेल त्याची दासा आणि दासी, तोची साधू ओळखावा मी होते तिची जाणार. गड्याला माया तेवढीच करावी, आपल्या पोराची माया तेवढीच करावी. आपल्या कामावर लगडी या, ते शेताला झाडायचे, त्याला काही संध्याकाळी रात्रीच्या जावं लागतंय ना, जाय शेताला. ते गडी जाय म्हणल्यावर बॅटरी त्याच्यापेक्षा हाय का नव्हे त्याचा विचार मला करीत, मग तिकडं सरप चालू तिकडंच पडत. आता तरी जपायला भेणं, पण पहिले माल काय चालेल तुमचे तुम्ही बघा. आणि पोरग जायचं म्हणल्यावर बॅटरी घेऊन जाय, असंच कर तसंच कर, काय विचू काढाय बापा, काठी हातात राहू दे, कितीतरी कोणा खाना सांगते त्याला जपत आहे कोणाला पोराला, गड्याला म्हणल्या तिकडं मर अशी का. मग नाही, मग साधू तो तुमच्या अंगात आलंच नाही. दया करणे जे पुत्र असेल त्याची दासा आणि इथं गड्याचा भेद करू नका म्हणून सांगितलंय तुकाराम महाराजांनी. तर मग सासू सासऱ्यात भेद कसा करावा, सासऱ्याला खायला घालायचं ते बापाला असावं काही नाही. आपल्या घरात जे पदार्थ केलाय ते प्रत्येकाला खायला सारखा असावा. अशा पद्धतीनं सांभाळलं त्या सासू सासऱ्याला अडचण नाही. पण त्याला कोणी सगळे पोरं सोरं आणि ह्यानं उगच इकडं आणून ठेवलं आणि घरच्याला सांभाळीत नाकडून देते, ते नाही काम. मग तिथं पाप लागल्याशिवाय आणि केलं तर सेवा पुण्य मिळत नाही. म्हणजे कर्तव्य महाराज, ते कर्तव्याच्या गोष्टी ते लक्षात आलं की नाही. त्याचा उपकार कसा होईल, तुमच्या पोराला तुम्ही दवाखान्यात नेलं बरोबर आहे, त्याच्या संग तुम्ही 8 दिवस दवाखान्यात राहिले आणि वाळी भाकर खाऊन बसले आणि मी उपकार केला पोरावर म्हणत जमलं का, कर्तव्य केलं का उपकार केला. हा, आणि त्यानंही तुम्हाला जर सेवा केली तर हे काय झालं त्याचं कर्तव्य. तुम्ही परक्याला जर माया केली
त्याचा काही आपला संबंध नाही, त्याचं काही आपण खाल्लं नाही काय नाही, पण त्याला कोणी नाही ना अडचणीत त्याच्यासाठी दवाखान्यात गेलो राहिलो, उपाशी तापाशी काढलं त्या दवाखान्यात आणि त्याला नीट केलं, हे काय झालं? आणि हे झालं पुण्य. याच्यात पुण्य मिळते. लक्षात आलं की नाही? कर्तव्यात त्याच्यात ते फरक असतो. उपकारात आणि कर्तव्यात फार फरक आहे. म्हणून हे तुमचे कर्तव्य सांगितले शास्त्राने. आता हे झालं आपलं, हे सगळं खरं आहे. बरं, तरी काही काही म्हातारे माणसं सुद्धा म्हातारपणाला कसं वागावे त्यांना कळत नाही. आता आपण म्हातारे झाडूतच, बरोबर आहे? मग आपण वयाला आल्यावर आपल्या पायाचा बूट पोराच्या पायाला आल्यावर पोराला कारभार. आता आपल्याकडे घ्या बरं, आपण मी चुकतो की नाही वागायचं बघा बरं तुम्ही. नाही चुकतो की नाही विष्णू? पुन्हा कुठायचं पोराच्या नावानं नाही जाणार, पाप लागते. तुम्हाला पाप आहे ना? नाही आपल्याला पाप नाही का पोरायला? बापायला म्हाताऱ्याला पाप नाही लागत? कर्तव्य आहे का म्हाताऱ्याचं? हे लहानाचं मोठं केलं, बरोबर आहे, ते योग्य वयाला आणला, मग 4 दिवस त्याला संसार बघू जाऊ का नाही? तुम्ही नाही बघू जाऊ? तुम्हीच सांगा. नाही युवाया कोणी असो, बाप लागतंय बोलणं नाही, कोणी असू द्या ना, आमचं बोलणं खरं आहे. बरं, पुन्हा त्याला काय म्हणा आपल्या, अहो तुम्हाला सांगतो, पिदाला असलं चांगलं असलं तरी सांगतो तुम्हाला, पिदाला बी असलं पोरग पिदाला मूर्ख आहे, रांगरणी करते आणि ऐकत नाही, अशा पोराच्या नादी लागायचं नाही. शास्त्राने सांगितलं. तुला कळलं, तुला कळलं, कारण का त्याला जर आपण विरोध केला, ते खरंय, ते रांगरणी करायले, दारू प्यायले, पानं खेळायले, चुकायले गावळे, हे 100% खरंय. ते वाट सोडून वागायले, हे तुमचं खरंय हो बाबा. तुम्हाला कळतंय बघा, शिकून बघा गोडीनं. त्याला साम म्हणते, साम जमतंय. मोठं झाल्यावर साम करा त्याच्याशी. नको असं वागू, आपण चांगल्या खानदानाची माणसं आहे, असं बरोबर वागलं नाही. आणि हे व्यसन केले, रानरंडी दारू केले, पाणी केले, तर आपली जायदाद बरबाद होऊन जाईल. बा भीक मागावं लागल्या प्रभाळ आहे तुझ्या, त्याच्यासाठी जरा नीट व्हा. असं गोडीनं सांगायला काही अडचण नाही. बघा शिकून, किंवा पाहुणे लावल्याच्या हातानं कोणाला गारणं करण्यापेक्षा गारणं करू नका. पण आपला आप्त इष्ट आप्त असतो म्हणून एखादा आप्त, तर त्या आपताला मला झाडून बघाय, बघा शिकण्याचं असं करून बघा. आणि जर जमत नसेल तर यथेच्छेशी तथापो, तुला कळलं तसं कर. राख लावायची, राख लाव, मला गरज नाही. तू येतोय आणि येतोय त्याच्यात मला काय करायची गरज नाही. असं वागायचं आणि आपण आयुक्त राहून ईश्वर चिंतनात काळ घालायचा. आपल्या जन्माचा आपण सार्थक करू, त्याच्यासाठी आपला जन्म वाया घालायचा का? भांडणं तेच करीत बसायचे का? नाही. मूर्ख पोराचे सुद्धा गाराने लोकांकडे काढायचे नाही, शाण्याचं तर नाहीच नाही. आणि लोकांकडे गाराने जर बाप करीत असेल तर त्या बापासारखा मूर्ख बापच नाही. लक्षात आलं नाही? आपलं पोरग गाबडं बेकार आहे, चांगलं कसं जसं असेल तसं असं, हे कोणापाशी गारणं करायचं नाही. मूर्ख गाबडं आपलं तरी त्याचं गारण लोकांपाशी केलं तुम्हाला अर्ध पाप लागलं, त्याचा जीव खसतय. मूर्खाचा खसतय तर चांगल्याचा का खसणार नाही? की माझ्या बाप कोणापाशी टीका करते, दुःख वाटते त्या पोराला, नाही वाटणार का? त्याचं मन दुखत नाही का? मग त्याचा ठाव घेतला का तुम्ही कधी? नाही. हा, तुम्हाला शिकवायचंय तर आप्त कळा ना. आप्त म्हणजे तुमचा पोराचा मामा, की आपला भाऊ, पोराचा चुलता, असे आपले जवळच्या माणसाला थोडं कानात सांगून शिकवायचा प्रयत्न करायला हरकत नाही. हे काय कारण नाही. हे काय म्हातारे उठलं की हॉटेल तेच, उठलं की दुसरा विषयच नाही. ये इकडं, राम राम. किती पोर आहे? तुम्हाला किती? हाय बाबा, काय झालं हाय का? हे जमलं का? पाप लागायला महाराज, आपल्याला काय लागायला? पाप लागायला महाराज. बेकार पोराला सुद्धा शास्त्रात सांगितलं यथेच्छेशी तुला कळलं तसं का? ज्यावेळेस शिकवायचं त्यावेळेस शिकविल नाही. आता कशाला बोंबलायला तू? वळण्याचं वय, वाकण्याचं वय कवळ असते तेव्हा जमतंय होय हो. लोखंड तापविलं भातेवर, जवळ त्याच्यात ती आग्निया गरमपणा आहे तवर ते वाकत, त्याच्यातला गरमपणा गेला निघून आणि आता लवार ठोकायला. ते वाकत आहे का मोडत आहे? मोडत.
त्याच्यासाठी त्याच्यात गरम पण आहे का तो ठोका. तसं लेकरू लहान आहे का तर शिकविण्याचा प्रयत्न करा. लालेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडे प्राप्ती तू षोडश वर्षे पुत्रे मित्र वदा केले. शास्त्राने काय सांगितलं ते बघा. वाकते ती लहानपणी, शिकवण्याची वेळ लहानपणी असते. लालेत पंचवर्षांनी 5 वर्षापर्यंत तर लाड करायचा होता त्याचा, त्याला काहीच म्हणायचं नाही, बेबच्चे आहे ना रे. आणि 5 झाले आणि 6व्या वर्षात पोरग गेलं, थोबाडी देऊन त्याला शाळेत शास्त्राने सांगितले त्याला पुत्रात द्या. दात नसेल तर टिकरा हाणा आणि टिकरा हाणून येण्या प्रकारे आपल्यापासून दूर ठेवून चांगलं त्याला शिक्षण सुशिक्षित करा. पोरला त्याला शिकवा, काय शिकवायचे का डॉक्टर वकील काय करायचे तुम्हाला महाराज काय करत आहे त्या वयात होऊ शकते ते 5च्या पुढे. मग लाले 5 दशवर्षांनी ताळेत. कळलं का? म्हणजे आता 5 पासून 10 वर्ष पुढे 5 पासून किती 10 वर्षापर्यंत ताळेत धुनका-धुनकी करावी म्हणजे 15 वर्षापर्यंत. आणि मग 15 वर्षात जे व्हायचं त्या पोराचं होऊन जातं. मग आता 16वर लागलं. मग आता ते झालं 16व्या वर्षात गेलं. मग काय मग ते त्याला आमचे आजोबा म्हणत होते महाराज भाऊजी पाटील, हे पोरग 16 वर्षाचे झालं पुढे सरण सर्व गेली आणि ते पुन्हा बापा सगळं ते तक्रार देऊन ते म्हणायचे काय उपयोग आहे याड्या, लहान होतं तेव्हा मुडपून ठेवलं नाही ठोकलं नाही तू आणि आता त्याला वसवण आली काय म्हणायचं भागवली. आता काय तू भांडण करायला काय आली काय म्हणून त्या गावड्याला कसं करायचं फुकू दे, आता वसवण चढली असं करीत होता. हा काय कटाळ्या झाला कटाळ्या एवढी वसवण आता अवताला वरतय ते. अरे ते लहानपणी वर पेटवावं लागते असं बोलत. आणि एक गोष्ट खरी आहे म्हणून शास्त्र सांगते त्याचं बोलणं ते उन्हाळ झालं ते गावरान बोलणं गावडाळ. पण शास्त्राने काय सांगितले प्राप्ती तू षोडश वर्षे. पोरग प्राप्त झालं म्हणजे आता 16व्या वर्षात त्याचे पदार्पण झालं म्हणजे ते प्राप्त वयाला आलं आपल्या बरोबर. आता आपल्या बरोबर पुत्रे मित्र वदा केले त्या पोरासंग दोस्तासारखं वागायचं म्हणून. कसं पुत्रे मित्र वदा केले. आपण दोस्त आल्या कसं करतो आता हे नाही भाऊ भरला रे या भाऊ या राम 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 बसा बसा भूल आणतो म्हणतो नाही भाऊ हळवळ बोलू नका. माणूस आपल्या मित्राचा सन्मान करा तसं पोराला आली काय या 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 पंडितराव या. ते मूर्ख इकडे घ्यायचे ते चांगलं असल्यावर चांगलं बोलते. इकडे घेतो जरा तिकडे घेतो असं केलं शेत घेतलं फराने केलं आता तिकडे बैनामा चालू आहे अमुक आहे टमुक आहे शेतात पेरली आणि सांगाल तर चांगली गोष्ट आहे असं बोलत. पण काय काय तुम्हाला माहित नाही असे लावूनच येते. 16 वर्ष झाल्यावर लावून येते. लावून आल्यावर म्हणावं या 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 पंडितराव. पण कसा पिऊनच आला अमुक केलं टमुक केलं मग ते भांडण. तुमचं म्हणणं आता उपयोगाचं आहे का? मग ह्या वयाच्या पुढे गेल्यावर काही नाही म्हणून मनुष्य मग असं मूर्ख पोरगा असलं तरी सन्मानानं जगावं त्याच्या संग. शहाण्या पोराला सन्मानानं जगू नये का? आपलं पोरग शहाणा असल्यावर सन्मानानं जगू नये का? आपलं पोरग भजन करते, आपलं पोरग कीर्तनकार आहे, आपलं पोरग पोथी पुराण ज्ञानेश्वरी वाचते, तशा पोराचा सन्मान करू नये बापांना. करू नये चांगलं वागावं. बरं एका तू ते कसते त्याच्याकडून थोडं चुकलं तरी कोणाची कारण आहे करू नये. बर त्याला अडचण आली वागता वागता कसं असतं तुम्हाला सांगतो. हुशार बी माणूस असला आणि व्यवहार करीत करीत कुठं गोत्यात आला. व्यवहार आहे बरं हे व्यवहार आहे. शेती सुद्धा शेती करता करता गोत्यात आल्या. काय सांगावं तुम्हाला फकडी 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 हा कर्ज होऊन बसलं फकडी असं होतही नाही ठीक आहे. मग जो तुम्ही वागणार जीव द्यावं का असे साला लागल्या असे गांडू साला लागल्या काय करतो माणूस नाही एखादा व्यापार करायला गेला त्या व्यापारात खन कोण तोटा आहे. 1000 कोटी सोयाबीन घेतलं 700 घेतलं आणि 500 भाव झाला. काय करणार आता 200 रुपये तोटा. मग कुठं तरी खटा पाडल्याशिवाय आणि त्याला 2 एकर इकलं काय म्हणायचं. करता करता चुकलं असेल मागं पुढे पाऊल पडत आहे होत आहे ते काय हातात आहे का तरी त्याबद्दल माझ्या पोरांरावर इकडं असं म्हणत बसायचं. करता करता होईल तुम्ही जास्त आपण तसं म्हणायचं नाही त्याची निंदा करायची. असं आपलं बापाचं हे कर्तव्य बरं म्हातारे माणसाचं. उगा त्याच्यात आनंदानं खाणे
आणि व्यवस्थित मग तसं जर आपण जगू लागलो तर ते जर अन्याय करीत असत मग आता इतकं चांगलं जगतो त्याला आपण काही म्हणत नाही काही त्रास देत नाही आणि असंही असताना आपल्याला जर सांभाळत नसेल बी तर आता इष्टाला थोडं सांगून शिकून बघा आणि जमत नसेल तर माझं प्रारब्ध आहे म्हणून बघा. लक्षात आलं का बोललेलं? माझं प्रारब्ध ओठ आहे म्हणून मला उपाशी तापाशी राहावं लागायचं. दवाखाना दुखायला तरी पोरगं येत नाही का येत नाही? आपलं प्रारब्ध खराब आहे म्हणावं. बरोबर आहे की नाही? आणि भांडण करून मजा करून ते काही विरोध करून काय काय लोक तर महाराज आता म्हातारे बी काय लई तराबाद म्हातारपणाला दुसरा संसार मानते. दुसरा संसार हिकेच आहे मग यांच्यात नाही जमत असत ना पडत नाही बसलं दुसरा आऊट करून म्हातारे वेगळे चावतं त्याचे वेगळे हो की महाराज नाही का बघण्यात आपल्या कुठे बघण्यात येते. आता म्हातारपणाला आच्याकोच्या खाऊन संसार करायचा कोडिवा मारायच्या वयात आपल्या वयात ओबत घ्यायचे तुमच्या वयात सांगा तुम्ही पोरातून तुमचं जमाना एकच पोर घेऊन टाका दुकान दुसरं तुम्ही जमते काही आता ही वेळ आहे का आपली संसार करण्याची? नाही नाही नाही. कसं वागावं हे आपल्यासाठी धर्म आहे त्याच्यासाठी धर्म आहे ते. म्हणून आपलं जर ओठ प्रारब्ध असेल तर मग ते सोन पोरग ओठे असतील जर तर आपण काही न गुन्हा करता ते जर आपल्याला त्रास देत असेल तर कोणापाशी गणना केल्यापेक्षा आपण प्रारब्धावर भोग सोडावा आणि सांभाळून आणि आपण काही न चुकून ते जर चुकलं तर पाप त्याला लागते आणि आपण त्याला विनाकारण जर त्रास दिला तर पाप आपल्याला लागत नाही का? बघा बरं शास्त्र बघा काय. म्हणून हे प्रत्येकाचे धर्म आहेत महाराज. पिता धर्म हे पुत्र धर्म त्याच्या आपापल्याप्रमाणे आपण वागावं पण आपल्या लेकराची निंदा नालस्ती कुठं निळ नासू नये आणि कोणाची निळ नासल्यावर अंतःकरण दुःख असा धर्म आहे आणि अशा धर्माप्रमाणे म्हणून धर्म आहे वर्मांगी आणि कळले पाहिजे. दुसऱ्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी हेही सांगितले काय काय बाप त्रास देतात म्हणले पोरायला आणि असे काही बाप असतात पण तसे बाप चांगले नाहीत असं म्हणले ना तुकाराम महाराज एका अभंगामध्ये. इथं आलंय कशाबद्दल आलं हे पोरायाबद्दल आले पण अशा पद्धतीनं वागावं म्हणजे आपला मुलगा वयाला आल्यावर त्याला कारभार दिला पाहिजे आणि दिल्यावर तुकाराम महाराजांनी सांगितलंय पुत्र पट्ट सांभाळी तर पिता त्याची आज्ञा पाळी. बरं काही केस आहे तुमच्या पोराला दुकान तुम्ही टाकून दिले आणि मला काही दुकानावर उधारी पाहिजे मी महाराज बी आपलो तर तुम्ही म्हणायचं पोराला विचार दुकानचा कारभार त्याच्याकडे आणि ते उधारी त्याला विचार. बरोबर आहे का? कुठं अधिकारी केल्या पोरला मग आपला शांतपणा तिथे कामाचा. महाराज ह्या आता 2 वर्ष 4 मला एकदम हरिजन आला हरिजन मुरलीचं मुरली माहित ना मला मुरली माहिती ना त्याचं पोर त्याची गाय गेली होती ती मला म्हणला मी जीप निघू लागली वाईन जीप काढली तिथं त्या शेडमध्ये असते ती असं शेड आहे ना त्याच्यातून जीप बाहेर काढली नेटकात बसावली आणि मी त्या शेडच्या वेळेला पाऊल टाकला नाही या 10 वर्ष खाली सुद्धा. विचारा कोण नाही मी कानच धरीत लगवीला जायचं असं तर तिकडं घरीच बसलो असं पादीला बसलो पण शेतात नाही लगवी गेली त्याच्या शेतात मातीत लावून नाही बुटाला. किती वर्षापासून 10-12 वर्ष होऊन गेली त्याच्या बुटाला माझ्या मातीत लागली नाही. काय काय शेत मला दिसलेच नाही बघा 15 वर्ष होत आले आपल्या गावावर दिसलंच नाही इनाम दिसलाच नाही एवढं बारकारी संसार सोडून दिला. हो सगळं सोडून दिलं विचारायला बरोबर आहे ना आणि फक्त दिसतंय करताळे आता लांब सांगितली गावातली नाही कुठे करते नाही आणि नदीचं वावर दिसते पडली आता नदीवर रोज दिसायला कोणाला लावले कोणाला लावले का जरी ते माहित नाही पण त्यावेळेस माती बुटाला नाही लावली होतो इतका कडक पा आणि मग त्या पोराकडे कारभार दिल्यावर मला ते मुरल्याचं पोरग म्हणते महाराज मी आलतो का काय नाव त्या पोराचं ड्रायव्हर झाले पोरग मुरली सोमू का म्हणला गाय येईल या 4-5 पेंड्या खाली वळीची तर मोठी आहे. आता मी म्हणलं त्याच्या माघारी आपण पेंड्या देणं ते कारभारी कल्याण आणि आपण पेंड्या देणं त्याच्या माघारी चूक आहे. मी म्हणलो वागा कल्याण घरी असेल नाही शेतात असेल त्याला विचार आता माझ्याकडे कारभार नाही कारभार असल्याने गेले असत्या पण या कारभार सोडलेला आहे त्या लोकांच्या वळीच्या पेंड्या मी देऊ शकत नाही मीला देवाय विकत म्हणून तू त्याला थांब जरा तिथे येईल आता ते त्याला विचार 5 काय नाही आणि ते बी पोरग द्यायचं काही ना गरीब माणसाला गावात हरिजनाला बिचारायला 5 पेंड्या मागायचं घेते ते पोरग त्याच्याबद्दल ते काय ना म्हणला कल्याण भाऊ बी देतात मी जातो मी घेतो. काय सांगितलं तुकाराम पुत्र पट्ट सांभाळी म्हणजे आपला मुलगा आपण राज्यावर बसविला
घरचं तरी राज्यच आहे ना, तुमच्या घरापुरतं तरी काय राज्यच आहे, किंवा मोठं राज्य काय आणि छोटं राज्य. जसं जसं आता मग काय आपला सगळं महाराष्ट्र त्याच्या हातात त्या राजाच्या, किंवा रामप्रभूचा बाप दशरथ राजा, आता ते तर राजा आहेतच की, पण प्रत्येक माणूस घरापुरता राजाच आहे महाराज. मग त्या राज्यावर आपल्या सीटावर त्या पोराला, मग पिता त्याची आज्ञा पाळी, पिता त्याची हा. आता बापाला ऐकावं लागतं पोराला, बापाला ते म्हणजे असं करायचं का तसं करायचंय असं, तर त्याच्या पोराचा निर्णय बापाला घ्यावा. आणि घेतला जर बापानं तर शांत, जर आपला तरा करील तर मूर्ख बाप लागते. प्रत्येकाचे धर्म आहेत महाराज हे, आणि प्रत्येकानं आपापल्या धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. ते प्रत्येकाचा माईचा धर्म आहे, बापाचा धर्म आहे, त्याच्याप्रमाणे ते वागलं की मग ते काही नाही, त्याच्यामध्येच आणि पांडुरंग परमात्मा मिळतो. आणि म्हणजे आपल्या पोराची नीळ नसायची नाही. आता आमच्या मुलाचा काय त्रास आहे मला का नाही की माझ्या जीवाला नाही, बरोबर आहे की नाही. तुम्हाला जर आता उदाहरणार्थ पोरं चांगले तुमचे, कुठे गेले की लोक म्हणजे, कुठे गेले की लोक म्हणजे, कुठे गेले की कुठे गेले की महाराज काल परशी बोर्डाला गेलो, ती केसरबाई म्हणली नाही ना ते पोरले मला अर्थ बोलती ती केसर नाही माहिती हा बोलती तू एक बोरले चांगले निघाले अमुक झालं टमुक झालं, तुझे नशीबच चांगले अमुक आहे टमुक आहे एवढं म्हणलो. पण मनात म्हणलो मी चांगला आहे म्हणून पोर तुला काय बोल महाराज मी म्हणजे मी एक कळ गेलो आणि मी त्याच्यात असं बसलो काय मी म्हणायला लागलो म्हातारा सरकल येऊन, बरोबर आहे. आणि ते भांडण केल्याशिवाय काय म्हणत नाही म्हणून चांगले. लक्षात आले की नाही बोललेलं, आपण चांगला असल्यावर जग चांगले, आणि आपण बेकार आहेत का भाऊ, जग बेकार असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. तिला कुठं सांगू हे अंतकरणात, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आपले कसे बी असले तर आपण घराणं बरं काय गुरुजी भगवंत घराणं करताल कुठं काय म्हणायलो नाही करीत नाही, आणि करीत नाही, करीत बी नाही तर ते नाही बी तसा विचार हो मला माहिती. आणि थोडं कमी जास्त होईल बी, मग ते कुठेतरी पाऊल आपला मावकला पडला कुठेतरी. अहो चांगला माणूस चांगला करणारा असल्यावर विनाकारण शेत एकावर कोणला, पण नशिबाला आल्या 4-2 एकर पिकावं लागते. मग तिथं आपण किरकिर करीत बसण्यात म्या कमी मिळून तो अगं मिळून म्या कमी मिळून मग म्या कमी मिळून काय काय हे केलं काय असं नाही म्हणा. तुमचं कमवायचं कर्तव्य होतं ते केलं, आता त्याच्या पद्धतीने ते सांभाळील. 4-2 एकर कमी जास्त होईल, तुम्ही भनभन लई करू नका, त्रास नाही घेऊ नका, त्याच्या पद्धतीने वापरू द्या आणि आपल्या पोटा पाण्याचा विचार करा. आपल्याला काय लागते भाजी वापरायचं त्या सुना नाही द्यावं, अशा पद्धतीनं वागलं की दोष लागत नाही. आणि याच्या वेगळं वागलं की जे कोणालाही पाप लागल्याशिवाय राहत नाही, असं वागायला पाहिजे नाही भाऊ. असं शास्त्र सांगते की मुलाला व्यवहार देऊन आपल्या आत्मउद्धाराचा मार्ग, म्हणून पहिले राजे उद्धरले, राज्य करू नये नरका, नाही तर राज्यांती नरक सांगितलाय. तुम्ही महाभारत वाचा, रामायण वाचा, काय राज्यांती नरक, राज्य करणाऱ्या राजाला नरकाला जावं लागते. का जावं लागते, कुठेतरी प्रजा वागवीत आणि कमी जास्त होते. तुम्हाला जसं आता आरक्षण दिलं त्या लोकांचं मन दुखायले की नाही गडीभर झाला, मग कुठेतरी कमी असतं. आता सांगा यायला सांभाळायचं तर त्याला राग येतो किंवा त्याला ते काही अडचण होते. आणि राज्य करताना येते रोड काढायचा आहे, कुठतरी रोड न्यायचा आहे, 1000 लोकांच्या जमिनी, त्यावेळेला त्याला दुःख द्यायचं जमीनदारायला होते. आणि ते पाप कोणाला लागते, बर कर्तव्य म्हणून कुठेतरी रोड नियमन काढायचं म्हणजे काढावं लागतं. एक गोष्ट राज्य करताना तर थोडं पाप पुण्य, म्हणून पहिले राजे काय करीत होते, आपला पोरगा गादी बसवित होते बिचारे. आणि बरेच राजे 50% राजे तपोवनाला जात होते. कुठं की नाही भाऊ, तपोवनाला जायचे आणि वनात जाऊन तपश्चर्या. धृतराष्ट्राला सुद्धा शिकवले घेऊ हे पण हा नाही नारदान सांगितलं, नारद मुनी आले धृतराष्ट्राकडे या घरला आल्यावरती म्हणले बसा बसा नारदा पूजा केली धृतराष्ट्रानं. पूजा अर्चा केल्यावर ते म्हणले तुमचं कसं काय नाही म्हणले माझ्या लेकरापेक्षा दुर्योधनापेक्षा मला धर्म चांगला. आणि खरंच धर्म होता तसा. रोज सकाळी आधी आंघोळ करणार, देवपूजा करणार, पहिलं माझं माझ्या गांधारीचं
माझा धर्मराजा मुलगा पुतण्या पुतण्याने आमच्या दुर्योधन लेखापेक्षा मला चांगलं करतो. रोज दर्शन खरंच महाराज रोज दर्शन करीत होते धर्मराज की आंधळ्याचं आंधळी आंधळी म्हणजे ती लाखोची बांधली होती ती ना तपश्चर्या. रोज पाया पडून पारिपत्य विचारणं, तुमची तब्येत कशी बरी ना, हो रात्री काय खाल्लं काय नाही, अमुक टमुक हे असं सगळं संजयाला विचाराय, संजया व्यवस्था चांगली ना काकाची, हो चांगली, आणि मगच गाडी बसायला असं इतका चांगला. अर्जुन मी काही त्रास देत नाही, दुसरा नको योगी नाही, पण भीम त्याला जाता येतात टोचून आंधळ म्हण कोणला ना गुज बोलावे संताची नाही भाऊ, गुज बोलायचे ते कोणला बोला. हा महाराज माणसाला सांगितलं महाराज माणूस फुलंग्या लावणार नाही, लावते चांगला महाराज फुलंग्या टाकता येते. खराब महाराज मात्र काहीतरी गाडी टाकणार, पण खरा महाराज नाही करणार. म्हणजे महाराज खरा होता महाराज. त्यांनी सांगितलं म्हणजे भीम जाता येता काय म्हणते माहितीये का, आणि म्हणत होता भीम जरा कुदंडे भाऊ, भीम कुदंडे. भीम म्हणत होता हे आंधळ जितके गाबडे होते तेव्हा लावून देत होतो चोरून, आम्ही पोरं ऐकणार म्हणत होतो. आता आमच्या जीवावर जगावं लागायलंय ना, बनला आंधळ्याला ह्या असं कानावर जात होतं मला कोणाच्या, आणि ते बाण लागत होता कोणला धृतराष्ट्राची शोषण. आणि धर्मराजाच्या कानावी गोष्ट नव्हती. धर्मराजाच्या कानावर असते तर ते भीमाला लगेच सांगितलं असतं त्याचं बोलणं असं म्हणल्या डाक्टर भीम, पण नाही माझे काना नुसते मोठे त्या कानावर. आणि तुम्हाला म्हणलं ना घरानं करू नये, धृतराष्ट्रानं कोणाचं घरानं केलं का, फक्त ते आता संत आले तेवढं गुज. ते नारद म्हणले तुला मूर्ख तुला कळत नाही, राजाचं काम हे राज्य करायचं, आणि पोरं कारभार झाल्यावर राज्य देऊन तपोवनाला जावं लागतं. तपोवनात जाऊन तपश्चर्या करून आपली आत्मप्राप्ती देवाची प्राप्ती करावी लागते. धृतराष्ट्रा तू इथं भाकरी खात बसला, खरं तर तुझा आता वानप्रस्थ आश्रम पाहिजे कमीत कमी, नको संन्यास घेऊ, पण वनात जाऊन तपश्चर्या करावी लागते. धृतराष्ट्रा तुला कळतंय का काय, असं नारदानं शिकविलं. त्याला उपरती झाली आणि त्याने निर्णय घेतला की उद्या तपाला गांधारी म्हणली. आता ती नवरा निघाली बायको निघाली, आणि मग कोणती नाही विचार धर्मराजाला, म्हणजे भावे चालले आणि जाऊ बाई चालल्या, आणि मी तरी पोरं तुमच्यापाशी काय राहू, मला हे जाऊ द्या माझ्या आत्मकल्याण करण्यासाठी. रडू लागला धर्म, सगळेच म्हातारे चालले म्हणजे आम्हाला कोण आहे, मग ते तुम्हाला कोणी नाही तुमचे तुम्ही बघा देव असते, पण आम्हाला तपश्चर्या महाराज कोणती नाही गेली. महाभारतात वर्णन नाही, धृतराष्ट्र गांधारी तिघे तपश्चर्याला गेले आणि विदुर कथा गेले. म्हातारपणला तपश्चर्या करण्यासाठी जन्म नाही भाऊ. तुम्हाला आता तुम्हाला तपोवनाला जायचं काम आहे तुमचं, जाऊन ते म्हणतात काय तपोवन म्हणजे पंढरपूर, आळंदी, आश्रम, कुठे चिंतन कीर्तन पोथी भजन आत्मचिंतन करणं आणि आपला उद्धार करून देणं गरजेचं. अशा पद्धतीनं वागलं की जमतंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणले बाबा त्या मुलाचं कर्तव्यात मुलगा चुकायला, बाहेरच्या गोता आवडीने पोचली, आणि माता पित्यांशी जोडून त्याचं कर्तव्य ते चुकायले की नाही. मायबापानं जन्म द्यायला सांभाळणार, त्याला सांभाळणार, आणि कुठं तो बायकोच्या गणगोताला सांभाळले म्हणजे पाप व्हायले का पुण्य, त्याला पाप लागायले ना. असं पाप लागल्यामुळं जातो यमपुरी, त्याला यमपुरीला जावंच लागल, चुकणारच नाही यमपुरी. हे निर्विवाद सत्य, निर्विवाद सत्य. म्हणून तुकाराम महाराजांनी निषेध केला. तुका म्हणे त्याच्या तुंका तोंडावरी, अशा बऱ्याच ठिकाणी काही काही अभंग येतो. तुका म्हणे त्याच्या काय तोंडावरी थुंका, आणि जातो यमलोका, अरुण पडून शब्द पलटून आलटून, आणि असे बऱ्याच ठिकाणी प्रमाण आलेले येतं. याच्यात ते आले थुंका तोंडावरी तर जातो यमपुरी. आणि मग थुंका तोंडावरी या शब्दाचा अर्थ तोंडावर थुकणे असाच नाही आला, इथं लाक्षणिक अर्थ लावावा. माणूस बघून थुक माणूस म्हणताय ना, काय खाली माणसं चालले यायले आणि तू बरं काय तुम्ही हात धुवायले, माणूस बघून हात धुवा. माणूस बघून धुवा म्हणजे माणूस नसल्यावर धुवा का आल्यावर धुवा. चिरकुल माणूस आला की हात अर्थ लावला, माणूस बघून धुवा असं असतं बरोबर आहे की नाही. असं नाही कस. एक लक्षात ठेवा, तोंडावरी थुंका हे शब्द लाक्षणिक आहे. तोंडावरी थुंका म्हणजे त्याचा निषेध का,
तशा माणसाचा तुम्ही निषेध एक मूर्ख माणूस, आणि त्या मूर्खाची संगती तुम्ही करू नका. करू नका. तसल्या पोट्याच्या नादी तुम्ही लागू नका. शहाणे असताल, तुमचा उद्धार व्हायचा असेल, तुमचं कर्तव्य नीट तुम्हाला करायचं असेल, तर अशा मूर्खाच्या तुम्ही नादी लागू नका. असा ते लाक्षणिक अर्थानं तोंडावरी ठुंका. तुका म्हणे त्याच्या तोंडावरी ठुंका नाही, ठुंका तोंडावरी आणि जातो यमपुरी भोगावया. तो यमपुरीला गेल्याशिवाय राहत नाही. आता यमपुरीत मग तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पापाबद्दल शासन सांगितलं. आता त्याच्याबद्दल काही महाभारतात 20 श्लोक आले. या पापाला कोणता नरक, त्या पापाला कोणता नरक, त्या पापाला कोणता नरक, काय त्याला कर्मविपाक म्हणतात. आणि नासिकेसारख्या ग्रंथामध्ये कर्मविपाक, महाभारतात सुद्धा कर्मविपाक, कुर्मपुराणामध्ये कर्मविपाक. त्या विपाकाचे खूप खूप चिंतनीय विषय आहेत. त्याच्यामध्ये नरक 28 आहे. नरक किती? 28. आणि 28 नरकापैकी काही नरक आहेत ते की अशा पोरायला, अशा पापाला, ते अशा अशा पापाला जातात, नरकाला जातात. पुतनाम नरकात. कोण्या? पुतनाम नरकात जातात ते. आणि ते पुतनामाचा नरक त्यांच्याशिवाय नियोजित आहे. त्या नरकात ह्या पोरायला आधी यम ठोकते, यमपुरीत भोग भोगते, मार खाते, दणके खाते. आणि पुन्हा धर्मराज म्हणते इतके दिवस त्या पुत नावाच्या नरकाच्या पोराला टाकून ते मूर्ख होत, म्हणून त्या नरकात त्याला जावं लागतं. आता त्या नरकातून काढायचं असेल तर वंशातला कोणीतरी चांगला निघावा लागतो, तेव्हाच निघता येतो. नाही तर नाही बसला अडकून. आपल्या वंशात कोणा वंश उद्धारक निघावा लागतो. आणि त्या पोराच्या पुण्यानं पुन्हा माझे म्हणजे त्या नरकातून बाहेर निघतात. म्हणून पुतनाम नरकस्य तारयति ती पुत्र, म्हणजे आपले पूर्वज पुतनाम नरकात गेलेले असतील तर त्यांना तारतो, त्याला पुत्र म्हणतात. बरं काय? म्हणून पुन्नाम नरकस्तारयति असं वर्णन येतं. बरं काय? हो. मग अशा म्हणून तर आपल्या लेकराला पुत्र नाही म्हणायचं, अपत्य. अपत्य का? आपत्तीत घालतंय मायबापाला ते, म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला मायबापाला दुःख होते, कष्ट होते, आपत्ती येते, संकट येते, अशा पोरायला काय म्हणले? अपत्य. मग पुत्र कोणाला म्हणतात? काय? पुन्नाम नरकस्य तारयति पुत्र तेनेव गीयते शेषपाप हारम शिष्य इति वैदिकी स्मृती. ही वैदिकी स्मृतीत असा एक श्लोक आलेला आहे. शिष्य त्याला म्हणतात की गुरुचा अर्ध पाप घेऊ शकतो. शेषपाप हारम शिष्य म्हणजे शिल्लक असलेलं सद्गुरूचं पाप घेण्याचं आणि तयारी असलेल्या पोराशी त्याला म्हणतात बरं का मानिका शिष्य. शेष पाप हरम शिष्य इति वैदिकी स्मृती. ही वैदिकी स्मृतीत असं सांगितले बरं काय, गुरुचं पाप घेणारा तो शिष्य आणि पितरांना पुतनाम नरकातून तारणारा पुत्र. पुत्र तेनेव गीयते, त्याला पुत्र म्हणतात. त्या पुत्राचं गाणं गातात. असा पुत्र म्हणून बरं काय, म्हणून तर धन्य माता पिता कोळी कन्या पुत्र होती सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. असे अभंग तुकाराम महाराजांनी त्या मुलाबद्दल विरसले की त्याचा गौरव केला त्या पोरायचा. त्या पोरायचा तिथं गौरव केला आणि इथं तोंडावर थुकले. कोण? तुकोबा आहे. म्हणजे वागणूक आहे बघ. वागणूक अशी असेल तर तोंडावर थुंका, तशी वागणूक असेल तर धन्य माता पिता दयाची. असं अशा पद्धतीनं महाराजांनी शिकविलं आणि अभंग आपला संपला असं मी गृहीत धरतो. मला काहीतरी